नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण नवीन बातमीसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहेत। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याचे जे आमदार आहेत सुरेश अण्णा धस यांच्या विषयीची आणि जे आष्टी तालुक्यामध्ये जे उपसा सिंचन प्रकल्पाचं जे उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस हे आष्टीला आले होते। तर या वेळी काय घडलं तर त्याची सविस्तर माहिती जी आहे देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। सुरेश धस यांच्या मतदारसंघात 5 फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आष्टी येथे उपसा सिंचन योजनेच्या कामाचं उद्घाटन करण्यासाठी हजर होते। यावेळी बीड जिल्ह्यातील 8 तालुक्यांना म्हणजे ह्या प्रकल्पामुळे जे आहे तर बीड जिल्ह्यातील 8 तालुक्यांतील पाण्याचा प्रश्न जो आहे तर तो मिटेल असं सुरेश धस यांनी आपल्या भाषणावेळी सांगताना म्हटलेलं आहे। 3 TMC पाणी जे आहे तर ते बीड जिल्ह्याला या प्रकल्पांतर्गत दिलं जावं अशी ही मागणी त्यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे। यावेळी विधानसभा सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील, त्याच्यासोबतच मंत्री पंकजा मुंडे, याच्यासोबतच राष्ट्रवादीचे नेते प्रकाश सोळंके, गेवराईचे आमदार जे आहेत आमदार विजयसिंह पंडित आणि जकेच्या आमदार आहेत नमिता मुंदडा हेही यावेळी या कार्यक्रमाच्या उद्घाटन वेळी उपस्थित होते। तर यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जे आरोग्याचं कारण देते जे आहेत तर ते यावेळी उपस्थित नव्हते, परंतु बीड जिल्ह्यामध्ये एवढा मोठा कार्यक्रम असताना मंत्री धनंजय मुंडे जे आहेत ते उपस्थित नसल्या कारणाने त्यावर विविध प्रश्न जे आहेत चर्चांना उधाण आलं होतं। परंतु त्यांनी पहिलेच क्लिअर केलं होतं की त्यांच्या वैयक्तिक आरोग्याच्या समस्येमुळे ते या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत। या कार्यक्रमातून मुंडे भाऊ बहिणीला दूर ठेवण्यात आल्याच्या चर्चांना होताना दिसत आहेत, कारण की बॅनरवर त्यांच्या दोघांचेही फोटो लावण्यात आलेले नाही आहेत। बॅनरवर राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान तसेच बीड जिल्ह्याचे जे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब जे आहेत यांचाही फोटो आहे, परंतु पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे यांचा कुठलाही फोटो बॅनरवर किंवा जाहिरातीमध्ये लावण्यात आलेला नाहीये, म्हणून या चर्चांना उधाण आलेलं आहे। परंतु यावर आपण न जाता हे जे उपसा सिंचन प्रकल्पाचं उद्घाटन झालेलं आहे याच्याविषयी आमदार सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यातील वाद विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जो आहे तर प्रखरतेने दिसून आलेला आहे। धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर नाराजी दाखवत मत बंडखोर उमेदवाराकडे वळवले असेही त्यांनी म्हटलेले आहे। तर विधानसभा निवडणुकीनंतर काहीच दिवसात झालेले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर सुरेश धस हे जे आहेत ते राज्यात प्रखरतेने याच्यात लक्ष घालून हा जो विषय आहे तर तो राज्याच्या विधानसभा अधिवेशनावेळी यांनी उचलून धरला आणि राज्यभर याचं पडसाद जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। विविध जिल्ह्यामध्ये जे आहेत ज्या आरोपींना पकडण्यासाठी किंवा मग या प्रकरणाची सखोल तपासणी होण्यासाठी आणि हत्यारांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी जे आहेत विविध मोर्चे वगैरे आयोजित करण्यात आले होते। त्या प्रत्येक मोर्चाला आमदार सुरेश धस यांनी स्वतः सहभागी होऊन याच्यात जे आहे तर न्यायाची मागणी केलेली आहे आणि याच्यामध्ये SIT आणि CID ची स्थापना करण्यासाठी पण सुरेश धस यांनी मोठा पुढाकार घेतला होता आणि हा विषय लावून धरला होता। त्यामुळे हे जे प्रकरण आहे तर जे मंत्री धनंजय मुंडे आहेत यांच्या निकटवर्तीय जो वाल्मिक कराड आहे त्याच्यावर जो खंडणीचा गुन्हा लावण्यात आलेला आहे आणि हे जे प्रकरण झालेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण खंडणी ते हत्या या मुळे झाल्याचं जे आहे तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी तसेच देशमुख कुटुंबियांनी गावकऱ्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे जे आहे तर हे वाद जो आहे तर तो विकोपाला जाताना दिसत आहे। आतापर्यंत जे 8 आरोपी आहेत तर त्यांना मकोका लावण्यात आलेला आहे आणि जो खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक असणार वाल्मिक कराड जो आहे त्याच्यावरही मकोका लावण्यात आलेला आहे। तर हे जे वाद आहे ते आता अत्यंत टोकाला दिला गेल्याचं दिसून येत आहे। तर राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस हे आता धसांची बाजू घेताना दिसत आहेत किंवा धसांच्या पाठीमागं खंबीरतेने उभा असल्याचं दिसत आहे। OBC मतांना न दुखवता त्यांनी मराठा हे मतदार संघ जो आहे किंवा मराठा मतदान जो आहे तर तो आपल्याकडे कायम ठेवल्याचं यातून दिसत आहे। तर हे होतं उपसा सिंचन जे आहे
आष्टी तालुक्यात जे उद्घाटन झालेलं आहे त्याच्याविषयी आणि तिथं झालेल्या ज्या घडामोडी आहेत आणि याच्यावर जे चर्चा होत आहेत, प्रसारमाध्यमावर जे विषय चालत आहेत, तर त्याच्याविषयीची ही सविस्तर बातमी होती. तर याच्यामध्ये तुमच्या काही टिप्पणी असेल, काही शंका असेल किंवा तुमचे काही मत असतील तर कमेंटमध्ये नक्की नोंदवा. अशाच नवनवीन बातम्यांची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि फॅमिली फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.